आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी, आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी। आम्ही आहोत BP पाटील ज्युनियर कॉलेज। आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी। आमच्या नीट, JEE, CET आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा। BP पाटील कनिष्ठ महाविद्यालय, पिंपळगाव, बसवंत। रस्त्याच्या वादावरून 4 जणांना बेदम मारहाण, खासगी रुग्णालयात उपचार सुरू। निफाड तालुक्यातील रानवड येथील घटना। निफाड तालुक्यातील रानवड येथे जाण्या येण्याच्या जुन्या रस्त्याच्या वादावरून 2 गटात तुफान हाणामारीची घटना घडली असून यात 4 जण गंभीर जखमी झाले आहेत। जखमीवर पिंपळगाव बसवंत येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून पिंपळगाव पोलीस ठाण्यात 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कोणी हल्ला केला आणि काय घटना घडली? मी रानवड गावचा रहिवासी असून रानवड गावच्या सरपंच संगीता गायकवाड यांचा पती आहे। माझ्या मुलीचे लग्न 20 तारखेला पार पडल्यानंतर 21 तारखेला सकाळी ज्या ठिकाणी लग्न होतं त्या ठिकाणी मी तेथील कागद वगैरे जमा करत असताना अचानक माझ्या घरून फोन आला का तुमचा लहान मुलगा याला जबर मारहाण करण्यात आलेली आहे, तुम्ही ताबडतोब घरी यावे। तर त्या फोनच्या माध्यमातून मी ताबडतोब घराकडे गेलो असता वाटामध्ये माझा जो लहान भाऊ आहे त्याला पण मारलेलं होतं। लोखंडी मोटरसायकलची शॉकअप असतात पुढचे, त्या शॉकअपने त्याला मारहाण झालेली होती। तो रक्ताच्या थावळ्यात पडलेला होता। त्याला मी बघत असताना पुन्हा माझ्यावर अटॅक झाला आणि त्याच पद्धतीने माझ्यावरही त्या शॉकअप आणि शॉकअपच्या लोखंडी रॉडच्या माध्यमातून माझ्याही डोक्यामध्ये वार करण्यात आले, हातावर व पाठीवर वार करण्यात आले आणि मी खाली बेशुद्ध अवस्थेत पडलो। तसेच त्याच्या भावाच्या शेजारी माझा लहान पुतण्या तोही रक्ताच्या थावळ्यामध्ये पडलेला होता, त्यालाही शॉकअप आणि लोखंडी रॉडने मारण्यात आलेले होते। सदर या सर्व घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या असून आम्ही कोणी घरी नव्हतो। जो जिथं मिळेल त्या ठिकाणी त्याला गाठून बाहेरून कुठून तरी गुंड आणून रमेश रामचंद्र पठाडे यांनी हे, कारण बोटाने तो दाखवत होता याला मारायचं याला नाही मारायचं अशा प्रकारे तो खानाखुणा राजरोस करत होता। त्याचप्रमाणे त्याची पत्नी शुभंगी रमेश पठाडे ही दाखवत होती आणि बोलत होती आमच्या नादी कोणी जर लागेल तर अशाच प्रकारे त्याला करण्यात येईल। तसे त्यांची मुलगी ती पण जोरजोरात बोलत होती अजून मारा अजून मारा। तिचे नाव अमृता सुंती भंडारी असे असून सदर व्यक्तीने मोठ्या प्रमाणात आमच्यावर अन्याय केला। कुठल्या कारणावरून केला? हा जुना कुठंतरी त्यांनी त्यांच्या घरासमोरून आमचा दलित वस्तीचा मुख्य रस्ता असून त्या रस्त्यावर त्याने राजरोसपणे गेल्या 15 दिवसापासून स्वतःची पिकअप गाडी उभी केलेली होती। सदर तक्रार मी तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप काका वाघ यांच्याकडे केली असता त्यांनी मध्यस्थी करून त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तोही त्याने ऐकलं नाही। त्यानंतर गावचे पोलीस पाटील यांच्याकडे मी तक्रार नोंदवली, त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यांचेही ऐकले नाही। त्यानंतर ग्रामपंचायतच्या मीटिंगवर सार्वजनिक रस्ता अडवला अशी